नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्री कृष्णा. श्रीमद भगवत गीता अध्याय दुसरा, सांख्य योग. श्रीमद भगवत गीता ही मराठी भाषेमध्येच आहे. श्रीमद भगवत गीता ही प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदा तरी ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. लहान मुलांपासून तर आजी आजोबांपर्यंत. आणि ही भगवद्गीता जर छोटे मुलांनी म्हणजे मुलं जेव्हा आपल्या आईच्या गर्भाशयात असतात तेव्हा आईने भगवद्गीता ऐकली तर मुलांवर खूप चांगले असे संस्कार पडतात. तर मग आता आपण श्रीमद भगवद्गीता हा अध्याय वाचायला सुरुवात करूया. भाग 15वा. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारित भाषेने विचलित न होता आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. जो समाधिस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो. अर्थात त्याला ब्रह्मा, परमात्मा आणि भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो. आपण भगवान श्रीकृष्णांचे सनातन सेवक आहोत आणि कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे हे आपले एकमात्र कर्तव्य आहे. हे जाणणे म्हणजे आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी होय. कृष्ण भावना भावित व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये. तसेच स्वर्ग लोकांची प्राप्ती करण्यासाठी सकाम कर्म करण्यातही मग्न होऊ नये. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णाशी येतो आणि त्यामुळे या दिव्य स्तरावरून तो श्रीकृष्णापासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो. अशा कृष्ण भावना भावित कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते. यासाठी किंवा त्यांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञांचे केवळ पालन करणे आवश्यक आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा? तो चालतो कसा? ज्याप्रमाणे मनुष्य विशिष्ट अवस्थेत त्याची विशिष्ट लक्षणे असतात त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्ताच्या बोलण्याची, चालण्याची, विचार करण्याची आणि अन्य क्रियांची विशिष्ट लक्षणे असतात. एखादा श्रीमंत मनुष्य त्याच्या लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो. रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो. किंवा विद्वान मनुष्य त्याच्या लक्षणावरून विद्वान म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याच्या विविध कृतींची विशिष्ट अशी लक्षणे असतात. भगवद्गीतेच्या आधारे मनुष्य अशा भक्तांची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो. कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्त्वपूर्ण गुण आहे असे सांगितले जाते. मूर्ख मनुष्य बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. तथापि ज्या क्षणी तो बोलतो त्याच क्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो. कृष्ण भावना भावित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीविषयीच बोलतो. त्याची इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, मनुष्य जेव्हा मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्यांचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगते की पूर्णपणे कृष्ण भावनायुक्त होऊन भगवंताची भक्तिमय सेवा करणाऱ्या भक्तांच्या ठायी महान ऋषीमध्ये आढळणारे सर्व गुण असतात.
मात्र या प्रकारे स्थितप्रज्ञ नसणाऱ्या मनुष्यामध्ये कोणतेही चांगले गुण नसतात, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्काचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांना मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियाच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाही, परंतु कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय क्षीण होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तत्काळ स्थितप्रज्ञ होण्यास सहाय्य करते. महात्मा पुरुष निरंतर स्वतःमध्येच संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात. किंबहुना या भगवंतांची नित्यसेवा करणाऱ्याच्या आपल्या स्वाभाविक स्थितीमध्येच सतत आनंदी राहतो. ज्या साधकांचे मन त्रिविध तापांनी विचलित होत नाही किंवा सुखांनी आनंदित होत नाही, तसेच तो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेल्या मुनी असे म्हटले जाते. अशा कोणत्याच गोष्टीपासून जो व्यक्ती दुःखी होत नाही आणि सुखी होत नाही, त्याला स्थिर मन झाला आहे असे म्हटले जाते. तो स्थिर मनाचा व्यक्ती आहे, स्थिर मुनी आहे असे म्हटले जाते. वास्तविक निष्कर्षाप्रत न येताच मानसिक तर्कवितर्क करता यावेत यासाठी आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करून शकणारा मनुष्य म्हणजेच मुनी होय. असे सांगितले जाते की प्रत्येक मुनींचा स्वतःचा असा वेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. मात्र या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेल्या स्थितविधी मुनी हा साधारण मुनीपेक्षा वेगळा आहे. स्थितविधी मुनी हा नेहमी कृष्ण भावना भावित असतो, कारण त्याने कलात्मक तर्कवितर्काचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. त्याला प्रशांत निशेष मनोरथांतर असे म्हटले जाते. याचा अर्थ त्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केलेली असते आणि तो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो. त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते. असा पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच क्षुब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखे भगवंताची कृपा म्हणून स्वीकारतो. त्याला वाटते की आपल्या गत जन्मातील कुकर्मामुळे आपण आणखी क्लेश भोगण्यासाठीच योग्य आहोत, तरी सुद्धा भगवंताच्या कृपेने आपल्याला अत्यल्प क्लेशच भोगावे लागत आहे. त्याचप्रमाणे तो आपल्या सुखाची श्रेय भगवंतांना देतो, कारण आपण सुखासाठी अपात्र आहोत असे त्याला वाटते. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंताच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत आपण भगवंताची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंताच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भर आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गोष्टींचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रिय सक्तीचा अभाव होय. तथापि कृष्ण भावनेमध्ये दृढ असणारा भक्त आसक्त किंवा अनासक्तही असत नाही, कारण त्यांचे जीवन भगवत सेवेमध्ये समर्पित असते. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात, तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश, कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी आपल्या संकल्पांमध्ये दृढ असतो. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टीची स्तुती अथवा निंदाही करीत नाही,
तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. या भौतिक जगतामध्ये सदैव उलथापालथ होतच असते आणि अशी ही उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा या भौतिक उलथापालथीमुळे शुद्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टीपासून प्रभावित राहतो, तो कृष्ण भावनेत दृढपणे स्थिर झाला आहे असे जाणावे. मनुष्य भौतिक जगात जीवन जगत असतो तोपर्यंत नेहमी शुभ गोष्टी घडतच असतात, कारण हे जग पूर्णपणे द्विधेने म्हणजे दुःखाने भरले आहे. पण कृष्ण भावनेत स्थिर झालेला मनुष्य शुभ गोष्टीमुळे विचलित होत नाही, कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णांशी संबंध असतो. कृष्ण भावनेमुळे तो परिपूर्ण दिव्य स्तरावर आरूढ होतो आणि या स्तरालाच समाधी म्हटले जाते. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेणारा मनुष्य पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. या समोरील कथा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे. श्रीमद भगवद्गीता हे व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्या आयुष्याचं सार्थक आपली ही भगवद्गीता हा ग्रंथ, पवित्र असा ग्रंथ ऐकण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे. तर माझ्या मित्रांनो, हे व्हिडिओ श्रीमद भगवद्गीतेचे पूर्णपणे ऐकत चला. आणि हा फक्त आता आपला दुसरा भाग सुरू आहे. यानंतर भरपूर असे आपल्याला 18 अध्याय, फक्त आता हा दुसरा अध्याय चालू आहे सांख्ययोग. यानंतर जो येणारा योग आहे तो अध्याय आहे कर्मयोग. 3 व्हिडिओमध्ये तो पण कर्मयोग आपल्यासमोर येतील. भरपूर असं पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. ही श्रीमद भगवद्गीता आहे, कारण ही भगवद्गीता वाचण्याची माझी लहानपणापासून आवड होती. ती आता माझ्या वयाच्या 40व्या वर्षी पूर्ण होत आहे, कारण ही भगवद्गीता वाचण्याची आवड, ऐकण्याची आवड प्रत्येक मनुष्याला असायला पाहिजे. ओम श्रीराम, जय राम, जय जय राम, राधे राधे.